नमस्कार। लाडकी बहीण ही योजना सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे। ही योजना केवळ निवडणुकीपुरती आणली जात असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत, पण महायुतीच्या जवळ गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही योजना म्हणजे ही लाडकी बहीण योजना लवकरच गुंडाळली जाणार असल्याचे संकेत दिलेले आहेत। म्हणजे त्यांनी तशी स्पष्ट विधानही केलेली आहेत। या योजनेचं पुढे काय व्हायचं ते होईल, पण तोपर्यंत ही योजना राबवण्याचा प्रशासनाचा भोंगळ कारभार आता मात्र पुन्हा एकदा समोर आलेला आहे। म्हणजे बहिणीचे पैसे भावाच्या खात्यावर जमा करून प्रशासनाने एक गोंधळ उडवून दिला होता, पण आता श्रीमंत असलेल्या लाडक्या बहिणीवर देखील हे प्रशासन माया करू लागलेलं आहे। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कष्टकरी गरजू बहिणींसाठी ही योजना आणली असल्याचं सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात मात्र बागायतदार असलेल्या बहिणीलाही या योजनेत समाविष्ट करण्याचा मनाचा मोठेपणा या प्रशासनानं दाखवला आहे। गरीब बहिणीच्याच नव्हे हो, तर श्रीमंत बहिणीला देखील सरकारी ओवाळणी मिळत आहे। त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा वेगळ्या कारणानं वादात सापडली आहे। शासनाचा अर्थात पर्यायानं तुमचा आमचा म्हणजे जनतेचा प्रचंड पैसा या योजनेच्या नुसत्या जाहिरातीवर खर्च केला जात आहे। जाहिरातीवर तोच पैसा शेतकऱ्यांसाठी मदतीला आला असता, यांची जाहिरात करण्यासाठी जो खर्च होतोय तो असं काही चाललंय जणू काही सध्या शासनापुढं या सरकारपुढं दुसरं कुठलंच काही काम उरलेलं नाही। अशा प्रकारे सगळेच या योजनेच्या जाहिरातबाजीसाठी लागलेले आहेत आणि त्यासाठी जनतेचा पैसा वारे माप उधळला जात आहे। लाडकी बहीण योजनेची विरोधक खिल्ले उडवतात, हा भाग वेगळा, पण दस्तूर खुद्द आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनीच या योजनेचा बुरखा फाडलेला आहे। टराटरा बुरखा फाडलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कनिष्ठ वर्गातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून आणलेली आहे, मात्र बागायतदार महिला ही योजनेचा लाभ घेत आहेत असा किस्सा सांगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी सभागृहात हशा पिकवला। ठीक आहे, ऐकणारे जरी हसले असले तरी प्रत्यक्षात सरकारी पितळ उघडे पडले आहे, याकडं गंभीरपणे पाहण्याची गरज आहे। पिंपरी चिंचवडमधल्या वाकड भागामध्ये अजित पवार हे एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी भाषणाच्या दरम्यान हा किस्सा सांगितला। हा खरं तर किस्सा नव्हे, हा खरं तर एक गुन्हा आहे। काय म्हणाले पहा अजित पवार, आम्ही माझी लाडकी बहीण ही योजना आणली, खरं तर ही योजना 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी आहे, मात्र काही द्राक्ष बागायतदार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला। असं जर झालेलं असेल तर काही न बोललेलं बरं। म्हणजे बघा, परवा पण मी एका भागात होतो, मी नाव काय सांगणार नाही, पण सगळीकडे असा ऊस हिरव्यागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता। यंदा पावसाळा पण चांगलं झालेला आहे। त्या ठिकाणी अनेक महिला मला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या असं अजित पवार सांगत होते। यावेळेला त्यांनी एका ठिकाणाचं नाव न सांगता, मित्रांनो त्यांनी नाव सांगायचं टाळलेलं आहे, लपवलेलं आहे। तर ते काय म्हणाले, महिलांनी कशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे याचं त्यांनी त्या उदाहरण देताना ते काय बोलले, मी एका महिलेला विचारलं की ऊस किती जातो, त्या महिलेनं सांगितलं की 500 ते 600 टन जातो। यावेळी अजितदादांनी म्हणजे खरं तर कपाळाला हात लावला हो हे उत्तर ऐकून। पण पुढे अजितदादा म्हणाले, या योजनेचा उद्देश 2.5 लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांसाठी आहे, तर ज्या महिला म्हणजे रोजंदारीवर कामासाठी जातात, धुणी भांडी करतात किंवा स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे जे करून देण्याचं काम करतात, अशा महिलांसाठी ही योजना आणलेली होती। पण या योजनेमध्ये सक्षम असणाऱ्या महिलांनी सुद्धा लाभ घेतल्याने चांगलेच कान टोचले अजितदादांना। हे जरी हसत आणि आपल्या खुमारदार शैलीत त्यांनी सांगितलं असलं ना, तरी याची दुसरी बाजू गंभीर आहे। अजितदादा यांनी या महिलेची ओळख लपवली, हे तरी कितपत योग्य आहे? अशा किती श्रीमंत बहिणींनी या गरीब बहिणींचे पैसे असे लाटले आहेत? ही सरकारची फसवणूक नाही का? खोटेपणानं कोणी सरकारी योजनेचा गैरफायदा उठवला तर कायदेशीर कारवाई आवश्यक ठरत नाही का हो? अजितदादांनी
या प्रकरणावर पडदा टाकण्याऐवजी अशा घटनांची चौकशी करण्याचे आदेश का दिलेले नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्याचे उत्तर देणार कोण? की काहीही करा, निवडणुकीसाठी सगळं काही माफ. सरकारी योजनेचा गैरवापर झाला, कोणी फसवणूक केली तरी देखील त्यावर पांघरवून टाकण्याचं काम कितपत योग्य आहे ते तुम्ही सांगा. आम्हाला तुमचीही मतं जाणून घ्यायला आवडेल. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.